तर मित्रांनो या वॉटरफॉलपर्यंत जिथून आपण लेफ्ट टर्न घेतला तिथून इथपर्यंत चालत यायला जवळजवळ तुम्हाला फक्त 20 ते 15 मिनटं लागतात, कारण पुढे गाडी आता पावसाळ्यात नाही येऊ शकत कारण पूर्ण चिखल झालेला आहे. सो गाडी. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आता तुम्ही याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आपला पाहिला असेल बदलापूरमधला, आणि बदलापूरमध्ये पावसाळ्यातील बरेचसे असे ठिकाण आहेत जिथे तुम्ही पर्यटन करू शकता. आणि पावसाळ्यात तर बदलापूरचा रूप काही वेगळाच असतो आणि तेच तुम्हाला दाखवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करत असतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अननोन प्लेसला गेलेलो होतो. आपण जायचं होतं आपल्याला दुसरीकडे, पण तिथे नाकाबंदी होती त्यामुळे आपण तिथे गेलो नाही आणि दुसरीकडे गेलो आणि तिथे एक आपल्याला छान असा स्पॉट भेटला, तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, असंख्य धबधबे, छोटे मोठे धबधबे हे सह्याद्रीमध्ये वाहत असतात आणि काही सेफ्टी धबधबे असतात तर काही रिस्की असतात. तर जिथे रिस्क कमी आहे तिथे जाण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी पावसाळ्यात, तर तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, असाच एक अनोन्स प्लेस आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. ॲक्च्युली प्लॅनिंग असा रॅन्डम ठरलेलं आहे, कुठे जायचं ते नक्की ठरलेलं नाही. माझा एक मित्र पण सोबत असणार. तर मित्रांनो, अतिवृष्टी आणि खराब वातावरणामुळे स्थानिक प्रशासनाने काही नियम घालून दिले असतील किंवा नाकाबंदी असेल तर तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना सहकार्य करा, गावकऱ्यांना सहकार्य करा. बरेचसे हादसे पावसाळ्यामध्ये होत असतात. काही तुम्हाला मागच्या 15 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल कुंभे वॉटरफॉलचा, तिथे काय एक हादसा झालेला. तर या हास्यामुळे जे इन्फ्लुएन्सर असतात, जे क्रिएटर असतात, त्यांना दोषी धरलं जातं. पण मित्रांनो, ज्याच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे ना, त्याला प्रत्येकाला मोह असतो की आपला व्हिडिओ चांगला बनावा, आपली सेल्फी चांगली हवी. पण आपला जीव सांभाळून असे प्रयत्न केले पाहिजे असं मला तर मनापासून वाटतो. तर जिथे पण तुम्ही जाल तिथल्या नियमांचं पालन करा, निसर्गाचं रक्षण करा. निसर्गात जात असाल तर तिथे कुठेही घाण कचरा करू नका. निसर्गाची काळजी घ्या आणि तुमची स्वतःची पण काळजी घ्या. चला तर मित्रांनो, आज थोडा पाऊस कमी आहे. मागच्या आठवड्यामध्ये भरपूर पाऊस पडला बदलापूरमध्ये, आणि जी आपली उल्हास नदी आहे बदलापूरला, तर उल्हास नदीने धोक्याची पातळी पण गाठली होती. म्हणजे 18.20 एवढा पातळी झाली होती पाण्याची. आणि काही वेस्ट साईडला तिकडे काही गावामध्ये पाणी पण भरलं होतं. सो आज पावसाने थोडी उसंती घेतली, पाऊस कमी पण आहे. सो आता मित्राकडे मी जाणार आहे. आता वाजले दुपारचे 2 आणि आज सकाळी जायचा प्लॅन होता पण काही कारणास्तव ते कॅन्सल झालं. सो आता निघलोय. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल. आता आपण कल्याण बदलापूर पाईपलाईन रोडला आहोत आणि आता पोचलो आहोत आपण नेवाळी फाट्यावरती. आणि या नेवाळी फाट्यावरून आता आपल्याला पुढे जस्ट लेफ्ट टर्न घ्यायचं आहे टुवर्ड्स मलंगडसाठी. आता आपण मलंगड रोडला आलेलो आहोत. म्हणजे आपण बदलापूरवरून 16-17 किलोमीटर एक नेवाळी फाटा आहे. नेवाळी फाट्यावरून आपण लेफ्ट मारला आणि लेफ्ट मारून आता आपण मलंगड रोडला लागलो आहोत. आणि जो आपल्याला बदलापूरवरून तावली पीक दिसतो त्याच्या पायथ्याशी जाणार आहोत. एक ठिकाण आहे, ते ठिकाण आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता हा इकडून कल्याणवरून सरळ रस्ता येतो. कल्याणवरून आला तर तुम्ही सरळ यायचं आहे नेवाळी फाट्यावरून, आणि बदलापूरवरून आलात तर तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे, आणि कटाई नाक्यावरून आलात तर तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे. आणि कल्याण एस टी डेपोमधून मलंगडला जाणाऱ्या एस टी पण या ठिकाणी येतात. आणि आपल्याला जायचं आहे कुसवली गावामध्ये. आणि कुसवली गावामध्ये हा एक हिडन प्लेस आहे. सो तुम्ही पाठीमागे हे बघू शकता, इकडे मस्त छान अशी शेती पण आहे. आणि आज आपल्यासोबत आहे दिनेश पुढे गेला आहे, तो पण शूट करतो. सो आता इथून 3 किलोमीटर आतमध्ये आलो आपण. आणि पाऊस पण म्हणतो की थोडा रिमझिम पडायला लागला आहे. सकाळपासून पाऊस नव्हता. सो चला त्या हिडन वॉटरफॉलला जाऊया आणि एन्जॉय करूया.
कुसवलीला जाता जाता या इथे वाटेमध्ये आपल्याला एक ओढा लागला आहे आणि या ओढ्यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवायचा भिंत बांधली आणि तिथे छान असा पाणी पडतोय आणि तिथे छोटे मुलं आणि बरेच जण एन्जॉय करतात. तर थोडा वेळ इथे थांबलो आणि पावसाळ्यात इतकी मजा असते आणि त्या छोट्या छोट्या वॉटरफॉलवर एन्जॉय केलेले खूप चांगलं असतं. म्हणजे आपल्या जीवाला पण धोका नसतो आणि छान सुरक्षित पण असतो. तिथे पण मजा करतात मस्तपैकी. आपल्याला या रोडने पुढे मलंगडपर्यंत जायचं आहे आणि तिथून आपल्याला कुसवली गावामध्ये. तर मित्रांनो, आता आपण कुशवली गावाच्या वेशीवरती पोचलेलो आहोत आणि हा सरळ पुढे जातो रस्ता मलंगडला जातो आणि आपल्याला इथून पुढे आता कुशवली गावामध्ये जाण्यासाठी या इथून आपल्याला आता लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि जो धबधबा आहे तिकडे जायचं आहे या इथून. तर मित्रांनो, आता आपण मलंगड इथून म्हणजे मलंगड रोडने आलो आणि 4-5 किलोमीटर नेवाळे फाट्यावरून आतमध्ये आहे कुशवली गाव म्हणून. आणि तिथे तुम्हाला एक फलक लागेल कुशवली गावाचा. तिथून तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि आतमध्ये यायचं आहे. आणि या इकडे बघा पुरा ऑफ रोडिंग आहे, पुरा चिखल आहे, त्यामुळे गाडी आता आपण इथेच पार्क केले आणि इकडे आता पुढे आपल्याला जायचं आहे. आज सोबत आहे आपल्या दिनेश नवले ब्लॉग्स. तर चाललो आहे आता पुढे, बघू कसा स्पॉट आहे. फर्स्ट टाईम आलो आपण आणि पूर्ण पावसाने चिखल झाला आहे त्यामुळे गाड्या पुढे जात नाही. सो इथून पुढे आता पायवाट आहे आणि पायवाटेने आता पुढे आपल्याला जायचं आहे. पब्लिक बघा आणि छान असं वातावरण पण झालं आहे. आणि तिकडनं चालला तर मित्रांनो, आजचं वातावरण बघा, खतरनाक वातावरण झालं, एक नंबर वातावरण झालं आहे. आणि आता जस्ट पाऊस पडून गेला त्यामुळे चिखल पण झाला आहे आणि ही पायवाट तुडवत आम्ही धबधब्याच्या दिशेने चाललेलो आहोत. चिखलामध्ये पाय पण स्लिपरी होतात. फर्स्ट टाईम आलं, बोलतात हिडन वॉटरफॉल आहे, पण हिडन काय वाटत नाही. पब्लिक बघा किती आहे ते. सो जाऊया आणि आनंद घेऊया या छोट्याशा धबधब्याचा. कुसवली वॉटरफॉल समोर बघा, हा समोर आपला जो बदलापूरवरून तावली पीक दिसतो ना, तो समोर आहे, धुक्यामध्ये हरवला आहे. आणि हा समोर दिसतो हा मलंगडगड आहे. आणि वातावरण बघा काय छान झाले, धुक्यामध्ये दिसत नाही क्लिअर, पूर्ण धुका पसरलं आहे. आणि अजून पण आता आय थिंक 4:30 वाजले तरी पण पब्लिक चाललं आहे. आम्हाला वाटलं दुपारनंतर कमी असतील काय रे म्हणून आलेलो, तर बघता तर इथे खूप गर्दी आहे बघा, सगळीकडे गाड्या उभ्या आहेत आणि वाट बघा खतरनाक. याकडे बघा मस्तपैकी तलाव पण आहे, छोटासा पाणी साचलं छान सुंदर असं. पायवाट तुडवत या कुशवली धबधब्याच्या या इकडे चाललो आहे. तर आपल्याबरोबर आज दिनेश पण आहे. तर दिनेश, तुला एक प्रश्न विचारायचा आहे. जे पण आपण पावसाळ्यातील हिडन स्पॉट दाखवतो, तर त्यावेळी काही समजा इन्सिडेंट झाला की जास्त टार्गेट म्हणजे जे लोक
व्हिडिओ करतात, क्रिएटर असतात किंवा इन्फ्लुएन्सर असतात, त्यांना टार्गेट करतात, त्याच्याबद्दल तू काय बोलशील? काय नाही, आमचं काम आहे चांगला निसर्ग दाखवणं, पावसाळी स्पॉट दाखवणं, परत पावसाळी जे काही ठिकाणं आहेत ते दाखवणं आमचं काम असतं. आम्ही चांगल्या हेतूने दाखवतो, तुम्ही बघतच असणार. आम्ही हेही सांगतो की तुम्ही अतिवेगाच्या पाण्याच्या इकडे जाऊ नका, इकडे आलात तर कचरा करू नका, अशा जागेचं पावित्र्य राखा. जसं आपण मंदिराचं पावित्र्य राखतो तसं निसर्गाचं सुद्धा पावित्र्य राखा. पण जे पण आपण दाखवतो तिथे आपण सांगतो की प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे. ज्या पण ठिकाणी तुम्ही जाल तिथे तुम्ही पहिली स्वतःची काळजी घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला जे पण काय कॅप्चर करायचं असेल किंवा ज्या वॉटरफॉलचा आनंद घ्यायचा असेल, कुठे कुठे कधी पाणी कमी असतो, पाऊस अचानक पडायला लागला की पाण्याचा फोर्स वाढतो, तेव्हा आपला त्या पाण्याकडे लक्ष नसतं, आपण बेधुंद झालेलो असतो, आपल्या नादात असतो आणि त्यामुळे असे इन्सिडेंट्स घडत असतात. ती प्रत्येकाने काळजी घेणे आपली म्हणजे स्वतःची काळजी घेतली जबाबदारी आहे. तर त्या पण लोकांच्या हातात स्मार्टफोन आहे, त्या सगळ्यांना त्याचा मोह असतो. काय बोलतो? मोह तर सगळ्यांना, मोह तर बघ, मोह तर आपल्याला पण आहे त्या गोष्टीचा, फक्त एवढंच की काळजी घ्यायला पाहिजे, काळजी गरजेचं आहे है ना. तर चला आता पुढे आपण जाऊ आणि त्या वॉटरफॉलचा आनंद घेऊ. येस. तर मित्रांनो, आता आपण जो कुसवली वॉटरफॉल आहे त्याच्या इथे पोहोचलेलो आहोत. आम्हाला तुम्हाला दाखवतो. या इकडे पाहू शकता, इथून असा खाली उतरायचं आहे आणि या इकडे बघा पब्लिक बघा. आज संडे आहे तर संडेचा एवढा पब्लिक असतो ना की शूट करणं पण मुश्किल होतो. आणि या इकडे पाहू शकता सगळे लोक एन्जॉय करतात आणि छान असं वातावरण झालं आहे. थोड्या वेळाने खाली जाऊया, तिकडे छान असा वॉटरफॉल पडतोय खाली, त्या तिकडे दिसतात समोर, तिकडे या इथे तिथे खाली जायचं आहे आपल्याला. सो इकडून पुढे खाली जायचं आहे. तर मित्रांनो, या वॉटरफॉलपर्यंत जिथून आपण लेफ्ट टर्न घेतला तिथून इथपर्यंत चालत यायला जवळजवळ तुम्हाला फक्त 20 ते 15 मिनटं लागतात, कारण पूर्ण चिखल झालेला आहे. सो गाडी तुम्ही तिकडेच पार्क करून या इकडे तुम्ही चालत येऊन या वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकता. आणि या ठिकाणी जर तुम्ही आलात तर तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि इकडे कुठल्याही प्रकारचा कचरा करून जाऊ नका. या इकडे पाहू शकता किती कचरा केला आहे आणि खूप कचरा करतात लोक येऊन. आम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असतो की निसर्गात जाता तेव्हा निसर्गाची काळजी घ्या आणि एन्जॉय करा. तर कोण लोक तेवढा त्याच्यावर लक्ष देत नाही. सो प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगवेगळी असते. तर आलात तर नक्कीच काळजी घ्या. जे पण तुम्ही काय कागद बॉटल्स काय घेऊन येताल ते रिटर्न घेऊन जा आणि जिकडे पण तुम्हाला डस्टबिन वगैरे दिसतील तिथे डंप करा. सो असा सुंदर छान असा निसर्गाच्या कुशीत असलेला सह्याद्रीमध्ये असलेला वॉटरफॉल. तर मित्रांनो, मेन जो धबधबा आहे त्याच्या इथे आपण पोहोचलेलो आहे. इथे क्राऊड भरपूर आहे, त्याच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल का माहीत नाही. तर या इकडे पाहू शकता, या छोटूसा धबधबा आहे आणि या इथे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता आणि सेफ धबधबा आहे. जर पाण्याचा फोर्स जास्त असेल तर इथे पाणी पण जास्त असू शकतं, पण मला वाटतं आय थिंक हा सेफ आहे धबधबा. यावरून इथून सह्याद्रीमधून पाणी येतो या इकडे खाली असं
हा फ्लो आहे, म्हणजे ओळ आहे हा, आणि आहे ते खडक आहे, त्याच्यामुळे इथे छोटासा धबधबा निर्माण झालेला आहे. आणि इथे तुम्ही सेफ एन्जॉय करू शकता. कुठल्याही प्रकारची इथे म्हणजे रिस्क नाही आहे तशी. फक्त पाण्याच्या फोर्सवर तुमचा लक्ष असणे फार गरजेचं आहे. आणि छान असा एन्जॉय करतात. क्राऊड खूप आहे, तर आपण काय आतमध्ये जात नाही, पावसाने ऑलरेडी भिजलेलो आहे. पाहू शकता इकडे खूप सारा पब्लिक आहे संडेमुळे. आणि खूप सारा कचरा पण केला आहे, त्याचा त्यांचा जन्मसिद्ध हक्काच आहे. आणि छान अशा उड्या मारतात बघा. पाणी जास्त नाही, पाणी इथे कमरेपर्यंतच आहे. आता पाऊस नाही त्यामुळे सगळे एन्जॉय करतात. पाणी जर वाढलं तर पाण्याकडे तुम्हाला लक्ष ठेवायला पाहिजे. लहान मुलं असतील तर तुमच्यासोबत, तर तुम्ही लहान मुलं फॅमिलीसोबत पण या इकडे येऊन एन्जॉय करू शकता, स्वतःची काळजी घेऊन. या इकडे मित्रांनो लहान मुलं वगैरे असतील तर या इकडे एन्जॉय करू शकतात. आणि या इकडे जास्त पाणी उंच नाही, कारण पाऊस जास्त असेल तर पाणी इथे वाढू शकतो. ती तुम्ही एक काळजी घ्या जर लहान मुलांसोबत येत असाल. या इकडे बघा छोटे मुलं पण आलेत आणि छोट्या मुलं इकडे एन्जॉय करतात. तर मित्रांनो आता थोडाफार इथे आपण एन्जॉय केला धबधब्यावरती. आणि हा धबधबा असा सेफ आहे, तुम्ही फॅमिलीसोबत पण येऊ शकता. पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या इथे आलात तर, कारण जर पाऊस सतत चालू असेल तर या इथे पाण्याचा फ्लो वाढू शकतो. तो त्याच्यामुळे स्वतःची काळजी पण घ्यायला लागेल तुमच्यावर सोबत फॅमिली किंवा असेल तर. या इथे मित्रांनो पाहिलं की कचरा खूप करून गेले लोक. हे करत जाऊ नका, जे पण कचरा आणव ते प्लीज तुम्ही रिटर्न घेऊन जा अशा ठिकाणी आलात तर. नाही तर आता याच्याखाली कमेंट येतील पावसाळी बेडकं वार पडली आणि तुम्ही असे हिडन स्पॉट दाखवता आणि इथे लोक येऊन कचरा करतात. आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की कचरा वगैरे काही करू नका. सो ते एका नियमाचं पालन करा, म्हणजे हा निसर्ग आपल्याला पुढे पण पाहता येईल. सो आता आम्ही निघतो, आता वाजलेत 6 आणि पाऊस पण परत चालू झालेला आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला काही कारणास्तव आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.